अगदी. आणि तुम्ही आधुनिक काळातल्या लक्ष्मीपूजनाबद्दल अतिशय सूचक अशा पद्धतीनं मार्गदर्शन केलं, ते खरं तर गरजेचं होतंच. मात्र वैभवजी, जी कथा सांगितली जाते लक्ष्मीपूजनाच्या दिवसाची, ती पौराणिक कथा नेमकी काय आहे तीही सांगाल, जेणेयोगे नव्या पिढीला ही पौराणिक कथा काय आहे त्याबद्दलही माहिती मिळेल. नाही, लक्ष्मीपूजन आहे, रूढी परंपरा आहे. त्याच्यामध्ये पौराणिक कथा जे फार आपण याच्यात न जाता आधुनिक आणि हे आत्ता धारणे गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे की आपण घरामध्ये दिवाळी ज्या वेळेला येते त्यावेळेला सर्वसाधारणपणे सगळी स्वच्छता वगैरे करतो. त्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी आहे, एक म्हणजे आरोग्य, म्हणजे आपल्या शास्त्रीयनुसार पण आहे आणि धर्मशास्त्रानुसार पण आहे. अशा दोन्ही गोष्टींचा त्याच्यामध्ये संगनमत आहे. त्यामुळे बाकीच्या ज्या पौराणिक कथा आहेत त्या ठीक आहे, त्याच्यामध्ये काय आपल्याला फारसं हे नाही. आपण दोन्ही गोष्टींचा समन्वय करून लक्ष्मीपूजन याच्यात करावं असं मला या ठिकाणी वाटतं. अगदी. नरेंद्रजी, तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा मांडला, तो सध्याच्या युगामध्ये लक्ष्मीपूजनाचा, आणि त्यात सगळ्यात अर्थानं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नैतिकता जपण्याच्या दृष्टीनं मांडलेला एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता, तो म्हणजे घरातल्या लक्ष्मीची खरं अर्थातच निंदा होऊ नये, तिचं पूजन म्हणजे अर्थातच तिला आदर सन्मान देणं गरजेचं आहे. आपले सगळे जे सण आहेत किंवा रीती परंपरा ज्या आहेत त्या घरातल्या लक्ष्मीला मान देणाऱ्या आहेत, म्हणजे गृहलक्ष्मी जी आहे तिला मान देणार आहेत. या अनुषंगानं या सणांचं एक विशेष महत्त्व आहे असं तुम्हाला वाटतं का? कारण सर्व सणांमध्ये या गृहलक्ष्मीबद्दल विशेष काळजी घ्यावी हे सांगितलं गेलेलं आहे. आता याच्यात स्वतः लक्ष्मी ही स्त्री असली आहे, लक्षात घ्या. त्यामुळे महिला किंवा स्त्रीचं एक अस्तित्व याच्यामुळे संपूर्ण विश्व आहे. कारण स्त्री नसेल तर विश्वच पूर्ण निर्माण होऊ शकत नाही. आणि त्यामुळे लक्ष्मी ही आपल्या कुटुंबातली जी प्रतिकात्मक आहे, त्याच्यात आई असेल, बहीण असेल, आपली मुलगी असेल, तर ही जी आहे ही खरी लक्ष्मी. तर तिचा आदर सन्मान करणं, तिचा आदर ठेवणं, तिला प्रसन्न ठेवणं हे आधुनिक काळातलं मुख्य लक्ष्मीपूजन आहे. घरातील लक्ष्मीला दुःखी असणं आणि आपण त्या दृष्टीने बाहेर अत्यंत मोठी प्रसिद्धी करणं किंवा आर्थिक कमाई करणं आणि आपल्या प्रकारची प्रसिद्धी मिळवणं हे उपयुक्त नाही. घरातील लक्ष्मी आधी प्रसन्न असणं आवश्यक आहे. ती प्रसन्न असेल तरच आपल्याला जीवनाचं साफल्य आहे किंवा जीवन आपल्याला जे काही प्राप्त झाले त्या प्राप्त जीवनाचा एक प्रकारचं जे 4 पुरुषार्थ आहे, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, त्याचं आपण जीवनामध्ये प्रतिपालन केलं आणि चांगल्या प्रकारे जीवन जगलो, हा त्याचा अर्थ आहे. अनेक कुटुंबात आज आपण जीवनामध्ये आपण जे काही समाजात बघतो, जे अस्वस्थता आहे, ज्या चिंता आहेत, ज्या काळजी आहेत किंवा अनंत प्रकारचे वादविवाद आहेत, हे मनुष्य स्त्रियांना मान न देण्यामुळे किंवा आपल्या घरातल्या स्त्रीला मान न देण्यामुळे सगळे आहेत, प्रसंग आहेत. आणि संपूर्ण विश्वात जर आपण स्त्रियांना मान, आपली संस्कृती तर पहिल्यापासून स्त्री ही जी आहे हिला मान देत आहेत, कारण स्त्रीला देवता मानलेले आहे आपल्याकडे. त्यामुळे स्त्रीला मान्यता आपल्या हिंदू धर्मात प्राचीन काळापासून आहे. आणि त्यामुळे स्त्रीचं पूजन किंवा लक्ष्मीपूजन खरं काय तर स्त्रीला मान सन्मान करणे, स्त्रियांचा एक प्रकारचा आदर राखणे, की आपल्या घरातली असो का बाहेरची असो, हे ज्यांना जमेल त्यांच्याकडे लक्ष्मी दिगंत राहील आणि पिढ्यानपिढ्या टिकेल. नाही तर स्त्री जी लक्ष्मी आहे ही खरं बघायला गेलं ती अस्थिर आहे, चंचल आहे. लक्ष्मी कोणाकडे कायम टिकत नाही. असे अनेक आपण समाजात बघत असतो का एखाद्या व्यक्तीकडे लक्ष्मी होती आणि काही काळानंतर तो कफल्ल काय, कारण लक्ष्मी चंचल आहे, तिचा स्वभाव चंचल आहे. त्यामुळे लक्ष्मी टिकण्यासाठी आवश्यक ही फार मोठी बाब आहे. आधुनिक काळ स्त्रियांचा सन्मान जो करेल त्याच्याकडे लक्ष्मी टिकेल, हा वैचारिक सिद्धांत नाही, हा प्राचीन सिद्धांत आहे. हा तुम्ही जर मान्य केला तर लक्ष्मी, म्हणूनच श्री सूक्तात पुनश्च म्हणते का माझ्याकडे लक्ष्मी कशी राहिली, स्त्रीवर वर्चस्व आयुष्य आरोग्य विधान शोभमान मयते धान्यम धनम पशुम बहुपुत्र लाभ शतसंवत्सरम दीर्घमायु. 100 वर्ष उत्तम निरोगी आरोग्य मिळावं, माझ्याकडे धन धान्य संपत्ती सगळ्या प्रकारचे आधुनिक काळात आपण म्हणाल तर वाहनं असावे, अत्यंत सगळ्या प्रकारचे दागदागिने असावे, सुवर्ण असावं आणि आर्थिक स्थिती चांगली असावी. ही सगळी केव्हा प्राप्त होईल जर आपण स्त्रियांचा सन्मान करू, कारण स्वतः लक्ष्मी स्त्री आहे हे अत्यंत ध्यानात घेतलं पाहिजे. आणि पौराणिक कथांचा विचार तुम्ही आता सांगत होता, त्याचा स्पष्ट उल्लेख हा सगळा पुराणांमध्ये आहे की समुद्र मंथन ज्यावेळेस केलं त्यावेळेस जे वेगवेगळे रत्न निघाले त्याच्यात लक्ष्मी निघाली. आणि त्या लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी सगळे असुर, देव आणि असुर ह्याच्यात दोघेही त्यावेळेस पक्ष होते, तर असुर लक्ष्मीच्या मागे लागले की लक्ष्मी आपल्याला मिळाली. कारण ज्याच्याकडे लक्ष्मी राहील तो कायम जगामध्ये सार्वभौमत्व राहील आणि कायम शक्तिमान राहील अशी स्थिती होती. परंतु त्यांनी मग देवांना जेव्हा लक्षात आलं का बाबा ही लक्ष्मी आता आपल्याकडे गेली नाही तर मग कसं काय होणार, कारण दैत्यांकडे गेली तर हा संपूर्ण अनाचार जगामध्ये किंवा सृष्टीमध्ये माजेल.
त्यावेळेस भगवान विष्णूंच्या सगळ्यांनी आराधना केली. मग त्याच्यात त्यांनी पर्याय असा काढला. मग असा त्याचा उल्लेख आहे की विष्णूने मोहिनी रूप पण घेतलं, मग त्यांना सुरा भाजली, म्हणजे राक्षसांना त्यांची बुद्धी जी आहे भ्रमित केली, आणि मग सांगितलं का ही लक्ष्मी ज्याला वर मला घालेल त्याच्याचकडे ती जाईल, असं त्यांनी राक्षसांना दैत्यांना मान्य करून घेतलं. आणि त्यावेळेस लक्ष्मीने वरमाला भगवान विष्णूंना घातली, आणि म्हणून विष्णू म्हणे देवांकडे लक्ष्मी राहिली. की देव म्हणजे काय, तर जगातला सात्विक विचार, चांगला विचार, जीवनात असणारं चांगलं आचरण, आपल्या सगळ्यांप्रती असणारा बंधुभाव, इतरांना समजून घेण्याची कला, आणि जीवनामध्ये अधिकाधिक सात्विक शक्ती, शुभ शक्तींना जागृत करणे, हे देव याला म्हणतात. तर ह्या दैवी शक्ती जगात जेवढ्या राहतील तेवढं जीवन हे शांत, आनंदी, समृद्धी आणि आरोग्यशील राहील असे शास्त्र सांगतं. म्हणून लक्ष्मीचं पूजन, खरं पूजन हे स्त्रीचा सन्मान आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि स्त्रीचा सन्मान केलेल्याकडे लक्ष्मी अखंड टिकते. अगदी खरं आहे. आणि तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं ह्या लक्ष्मीपूजनामध्ये नैतिक मार्गानं आलेली लक्ष्मी, तिचं पूजन आणि त्याचबरोबरीनं आरोग्य लक्ष्मीचं पूजन, ज्याचं आवाहन तुम्ही पूजा करत असताना करतच असता, अशा सगळ्या बाबींचा भाग लक्षात घेऊन आणि आधुनिक पद्धतीनं लक्ष्मी पूजनाची जी सगळ्यात महत्त्वाची मेख आहे ती सांगण्याचा प्रयत्न तुम्ही केलात. त्याबद्दल नरेंद्रजी आणि तीर्थपुरोहित वैभव बेळेजी, आपल्या दोघांचेही आभार. खूप खूप धन्यवाद.